नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। मुलांना लागलेल्या आहे सुट्ट्या, चटपटीत खाण्याची इच्छा होत असते। इथे मी टमाटर घेतलेले, टमाटर कापून घेतलेले आहे। त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या, बी नाही घ्यायचं आहे आपल्याला। आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। प्युरी बनवून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। आता आपण गाळून घेऊया। एक चाळणी घेऊया, त्यामध्ये प्युरी टाकलेली आणि गाळून घेत आहे। कारण बी वगैरे नाही राहायला पाहिजे किंवा अख्खा टमाटर पण नाही राहायला पाहिजे। प्युरी गाळून घेतलेली आहे बघा याप्रमाणे। आता आपण यामध्ये बसणार याप्रमाणे आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे। आधी आपण मसाला टाकूया। अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पेरी पेरी मसाला टाकलेला आहे पोहा खाच्या चम्मचनी 1 चम्मच। यामध्ये आपल्याला लागणार पीठ चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळायचं आहे। त्याप्रमाणेच आपण गव्हाचं पीठ टाकत आहे। इथे मी 3 टमाटर घेतलेले होते, तर मला इथे बघा 1 कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धा कप तांदूळ पीठ। तांदूळ पीठ टाकायचंच आहे, नसेल तर मिक्सरमध्ये सहज आपण फिरवून घेऊ शकतो। पीठ मळून घेतलेलं आहे, वरून तूप लावून 5 मिनिट बाजूला झाकून ठेवून देऊया। मुलांना चटपटीत खायला आवडत असते, मुलं घरीच असतात, काय खायचं, बाहेरचं देण्यापेक्षा सहज आपण घरी बनवू शकतो आणि खूप छान लागतं ही डिश खाण्याकरिता। पेरी पेरी मसाला आहे तो सहज किराणा दुकानामध्ये भेटत असतं। बघा पीठ मळून घेतलेले, 5 मिनिट बाजूला झाकून ठेवलेले। आता आपण चपाती लाटूया। पीठ आपल्याला या पद्धतीने लाटायचं आहे की चपाती लाटत असतो त्याप्रमाणे। नाचो असता ना त्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे, किंवा चिप्सचा आकार देऊ शकतो किंवा चौकोनी आकार देऊ शकतो। ज्या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो। चटपटीत डिश आहे आणि मुलांना ही डिश खाण्याकरता खूप आवडणार। मुलं बाहेरचे चिप्स वगैरे खात असतात, तर सहज आपण वेगळ्या पद्धतीने घरीच बनवून देऊ शकतो। बघा चपाती लाटून घेऊया। चपाती फार पातळ पण नाही लाटायची आहे आणि फार जाड पण नाही, मी दाखविणार याप्रमाणे। फोकने आपल्याला डॉट डॉट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपण जे नाचो बनवत आहे ते फुलून यायला नाही पाहिजे, म्हणून याप्रमाणे डॉट द्यायचेच आहे। तेव्हाच आपली जी नाचो आहे ते छान बनणार, फुलून येणार नाही। क्रिस्पी आपले चिप्स वगैरे असतात त्याप्रमाणे बनत असतं आणि छान लागते ही डिश खाण्याकरिता। बघा आधी मी नाचो असतो तो आकार दिलेला आणि आता मी या पद्धतीने छान असा आकार देऊन कापून घेत आहे। याला चिप्स असतं, चिप्सचा पण आकार देऊ शकतो आपण, गोल गोल आकार पण देऊ शकतो, चौकोनी, जो आकार द्यायचा असेल तो आकार। तेल थोडंच गरम असायला पाहिजे आणि आता आपण तळून घेऊया। ही डिश बनवून बघा, मुलं लगेच खाण्याकरिता घेणार। मुलांना चटपटीत काही ना काही पाहिजेच असते, तर या पद्धतीने आपण बनवून देऊ शकतो आणि ही डिश बनवून पण ठेवू शकतो। या पद्धतीने मी पूर्ण नाचो बनवून घेतलेले आहे। चिप्स म्हणा, नाचो म्हणा, जे पण छान लागतात, मुलांना खूप आवडणार। कमेंट करून सांगा तुम्ही या डिशला काय नाव देणार। पुष्कळ बनलेले होते, पूर्ण संपलेले याच प्रमाणात राहिलेले आहे। ही पण प्लेट खाण्याकरता घेऊन जाणार आहे। आमच्या घरी छोटं बाळ आहे, त्याला या डिश खूप आवडतात। सगळ्याच मुलांना चटपटीत आवडत असतं। नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कोणी कोणी ही डिश बनवलेली आहे आणि कशी बनलेली आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।
बनवून बघा, कमेंट करून सांगा. बाय बाय.